नमस्कार मंडळी, तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत सासू आणि सुनेचं झालं भयंकर गमतीशीर कॉमेडी भांडण. तर चला पटकन ही गमतीशीर व्हिडिओ चालू करूया. अगं ये सुंदरे, कुठे गेली? कुठे आहेस? किचन मध्ये आहेस का? इकडे जरा लवकर ये, पटकन ये. झालं या म्हातारीचं रडगाणं सुरू झालं. सुखानं जगून पण नाही देणार ही म्हातारी. आले आले सासूबाई, आले आले. बोला, काय झालं आता? काय झालं? काय नाही झालेलं. काय नाही झालेलं? मग मला काय इथं बोलवलं? मी किचन मध्ये काम करत होती ना. तुम्हाला काही काम धंदे नाही तसे मला पण नाही का? मला काम असतात खूप. ए सुंदरे, हद्दीत राहा. सासू आहे मी तुझी, असंच मी बोलवलेलं तुला. असंच वय? काय हो सासूबाई, तुम्ही रिकाम टेकड्यावानी बसून राहता तशी मी पण रिकाम टेकड्यावानी बसून नाही ना राहत. मला लई कामं असतात. आयत्यावर बसून खात नाही मी तुमच्यासारखी. असंच बोलवलं. तिकडं गॅसवर भाजी ठेवलेली मी, ती पेटली तर तुम्हाला थोडं तरी समजतं का नाही? लवकर ये म्हणून. ए सुनबाई, गप्प बस. मी तुझी सासू आहे, तू माझी सासू नाही. आवाज मोठं करून बोलायचं नाही. हे माझं घर आहे, माझं, समजलं ना? इथं फक्त आणि फक्त मीच आवाज मोठा करून बोलणार. इज्जतीत राहायचं. वय वय, तुमचं घर न मी इथली मोलकरीण आहे ना, मोलकरीण. जेव्हा पाहिलं तेव्हा माझं घर माझं घर. मेल्यावर मड्यावर दाबून घेऊन जा तुमचं घर. काय झालं का नुसतं माझं घर. ठेवा तुम्हालाच ते तुमचं घर, मला नको. ए भटक भवानी, नीट बोलायचं. सासू आहे मी तुझी, सासू, समजलीस ना? नीट बोलायचं माझ्याशी, इज्जतीत राहायचं. मी भटक भवानी न मग तुम्ही कोण? तुम्ही सासू आहात ना, मग सासू सारखं वागा ना. मग मी पण वागीन सुनेसारखं. तरी मी माझ्या बंट्याला बोलली होती या भटक भवानीशी लग्न करू नको. हिच्या थोबाडावरूनच वाटतं ही किती उद्धट पोरगी आहे ते. जेव्हा तुला बघायला आलेलो ना तेव्हाच लोक बोलत होती हिच्याशी तुमच्या पोराचं लगीन करू नका म्हणून. ही जाम चालू पोरगी आहे, पण माझ्या नालायक पोराला आवडली नाही. मग आता काय भोगा. हो सासूबाई, मी चालू वय न तुम्ही पण काय कमी नाही. मी सांगितलं होतं वय माझ्याशी लगीन करा तुमच्या पोराचं. मी सांगितलं होतं तुमच्या पोराचं माझ्याशी लग्न करा. तुमचा पोरगा उतावळा होता माझ्याशी लगीन करायला. उतावळा नवरानं गुडघ्याला बाशीन. अगं भटक भवानी, माझ्या बंट्याला काय बोलायचं नाही. कैची सारखं कचा 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 तोंड चालवत असते अख्खा दिवस. मोठ्यांशी बोलायची थोडी पण पद्धत नाही. वय का माझं तोंड कैची सारखं चालतं वय न तुमचं तोंड एखाद्या भोगद्यासारखं चालतंय. हातून कळ गवसायची न वरून दुसऱ्यालाच परत भांडायचं. देवा देवा देवा, काय पाप केलतं मी रे देवा, काय पाप केलतं? मला अशी सून दिलेस. काय पाप केलतं मी देवा, काय पाप केलतं? ही अशी नालायक सून दिले मला. खरंच सासूबाई, तुम्ही बरोबरच बोलल्या. मीच काहीतरी पाप केलं होतं म्हणून तर अशी सासू भेटले मला. नक्कीच मी जाम मोठं काहीतरी पाप केलं असणार, म्हणूनच तर मला अशी सासू भेटली. चूक तर माझीच आहे. तुमच्या घरात लगीन करून आली नसती ना तर बरं झालं असतं. उगच डोक्याला ताप झालाय माझ्या, ताप. काय तुझ्या डोक्याला ताप झालाय वय? तुला डोकं तरी आहे का तुझ्या डोक्याला ताप यायला? बिना अकलेची बाई आहेस तू. सासूशी कसं बोलायचं तुला थोडं पण कळत नाही न म्हणे माझ्या डोक्याला ताप झालाय. वा वा वा, चोराच्या उलट्या बोबा बघा. चूक सगळी तुमची न खापर माझ्या डोक्यावर फोडायचं. रोज आहे हे. आता मला वैताग आलाय, वैताग. रोज भांडता तुम्ही मला कशावरून न कशावरून. वैताग आलाय मला आता. हा वय, तुला तर वैताग आलाय न मला तर लयच मज्जा आले ना. काय माहित मागच्या जन्मात कोणतं पाप केलं होतं त्याचं हे असं फळ भेटलंय मला तुझ्या रूपात. हो सासूबाई, तुम्हाला तर मज्जाच येते. सुनेला कसा त्रास द्यायचा ते तुम्हाला बरोबर माहीत आहे. आणि हो सासूबाई, मी तुमच्या मागच्या जन्मातल्या पापाचं फळ नाही, पुण्याचं फळ आहे. तुम्हाला शोधून, दिवा घेऊन शोधून पण माझ्यासारखी सून नाही भेटली असती, समजलं ना? मी त्रास देते वय तुला भटक भवानी, का तू मला देतेस त्रास? म्हणे दिवा घेऊन शोधलं तरी माझ्यासारखी सून भेटणार नाही. तुला तर आम्ही अंधारातून शोधून आणलंय. मी भटक भवानी वय? मी नाही भटक भवानी, तूच भटक भवानी, समजलीस ना सासूबाई?
मला बोलतेस वय, सासूला बोलतेस भटक भवानी कुत्रे म्हशे, तूच भटक भवानी, मी नाही भटक भवानी कुत्री कुठली. अगं ए कुत्री कोणाला बोललीस भटक भवानी रेडे म्हशे, आयत्यावर बसून खाते म्हशीवानी, मला बोलते अजून रेडी कुठली. काय काय मला मस्त रेडी बोललीस वय ग हिप्पलेल्या डोळ्यांचे, तूच ती मस्त रेडी म्हशीसारखी आहेस तू ना, मला म्हणतेस वय ग रेडे. मी रेडी वय, तुम्हीच रेडी आहे, मी नाही रेडी, तुम्ही मस्त रेडी आहे तुम्हीच, मी नाही. तुझ्या आता ना मुस्कुटच फुटते. थांब कुत्रे, मला बोलतेस वय मस्त रेडी, सासूला बोलतेस वय माकड तोंडाची, मला बोलतेस. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. याचा दुसरा भाग लवकरच येईल. भेटू पुन्हा. बाय बाय.